आज आपण पाहणार आहोत मटर पनीर रेस्टॉरंट स्टाईल. अगदी झटपट अशी घरच्या साहित्यात तयार होणारी रेसिपी आहे. बघा किती भाजीचं टेक्स्चर किती छान आहे. अशा पद्धतीनेच आपण पनीर आणि मटरची भाजी तयार करणार आहोत. इथे सुरुवातीला ना मी पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये ना संपूर्ण पनीरच अख्खं तळून घेतलेलं आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पनीरचे काप करून ते फ्राय करून घेऊ शकता. पनीर जास्त आपल्याला फ्राय करायचं नाही आहे, हलकंसं गुलाबी रंगावरती काढायचं आहे, नाहीतर पनीर चिवट होऊ शकतं. पुन्हा त्याच पॅनमध्ये मी 1 चमचा तेल घातलेला आहे आणि एक मोठा उभा चिरलेला कांदा चांगला परतून घेतलेला आहे. आता कांदा चांगला थंड झाल्यानंतर ते आपल्याला वाटून घ्यायचं आहे. इथे मिक्सरमध्ये आलं, लसूण आणि कांदा याची पेस्ट मी तयार करून घेणार आहे. तुम्हाला ही रेसिपी खूप साध्या सोप्या पद्धतीने इथे मी शेअर केलेली आहे. मध्ये टिप्ससुद्धा सांगितलेल्या आहेत. आता इथे पॅनमध्ये ना आम्ही थोडंसं तेल घातलेलं आहे, साधारण 1.5 चमचा इतकं तेल घातलेलं आहे. थोडंसं अमूल बटर. ते सर्व गरम झाल्यानंतर अर्धा चमचा इतकं जिरं घालायचं आहे. जिरं फुलल्यानंतर आपण जे मिक्सरला वाटून घेतलं होतं ना कांद्याची पेस्ट, ती घालायची आहे आणि चांगला मसाला तवंग सुटेपर्यंत तेलाची चांगलं परतून घ्यायचं आहे. ते बघू शकता वाटण चांगलं असं परतून झालेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये मी अर्धा चमचा इतकी हळद घातलेली आहे. लाल तिखट घातलेलं आहे 1.5 चमचा. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता लाल तिखटचं प्रमाण. आता त्याच्यानंतर मी इथे एक मोठ्या टॅमॅटोची प्युरी घातलेली आहे. जास्त असा आंबट असा टॅमॅटो घेऊ नका. त्यानंतर बघा तुम्ही मसाला छान असा परतून झालेला आहे. इथे मी फ्रोझन मटर वापरलेले आहे. तुम्ही फ्रेश मटरसुद्धा वापरू शकता. आता हे मटरसुद्धा छान असे या मिक्सरमध्ये चांगले असे परतून घ्यायचे आहेत मसाल्यामध्ये. थोडंसं मीठ घालूया आणि झाकण लावून ना आपल्याला थोडेसे वाट्याने शिजायला ठेवायचे आहेत. भाजी अगदी साध्या सोप्या आणि घरच्या साहित्यातच दाखवलेली आहे. इथे बघा 5 मिनिटांनंतर पुन्हा चेक करूया. तुम्ही बघू शकता भाजीतलं थोडं पाणी असं सुकलेलं आहे. आता या स्टेजला मी जे पनीर तळून घेतलेलं त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि ते घातलेलं आहे. पनीर जास्त जर तुम्ही फ्राय केलं तर पनीर चिवट आणि रबरासारखं लागतं, म्हणून हलकंसंच मी पनीर फ्राय करून घेतलेलं आहे. इथे मी अमूलची क्रीम घातलेली आहे. थोडीशी कसुरी मेथी घालायची आहे आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची. जर तुमच्याकडे अमूल क्रीम नसेल तर त्याला मी सोपा उपाय सांगते. तुम्ही काजूची पेस्ट करून तीसुद्धा घालू शकता या स्टेजला. अगदी रेस्टॉरंट स्टाईल आपल्याला पनीर मटरची भाजी तयार करायची आणि सर्वात शेवटी आपल्याला गरम मसाला घालायचा आहे. जर तुमच्याकडे गरम मसाला नसेल तर तुम्ही धनजिरा पावडर वापरू शकता आणि पनीर मसाला असेल तर तोसुद्धा तुम्ही वापरू शकता. आता बघा इथे तुम्हाला मी दाखवते वाटाणे चांगले असे शिजलेले आहेत. आता आपण पुन्हा एक वाफ काढून घेऊयात. मीडियम फ्लेमवरती आपल्याला ही भाजी तयार करायची आहे. बघा तुम्ही छान अशी भाजी सुकलेलीसुद्धा आहे आणि छान असं तेलाचा तवंगसुद्धा आलेला आहे की नाही रेस्टॉरंट स्टाईल भाजी आपली पनीर मटरची तयार झालेली आहे. तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा करून पहा आणि रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.